तर हाय, कसे आहात तुम्ही? तर हाय, होप चांगलेच असाल तुम्ही. तर आज मी ब्लाऊजचं पॅटर्न मागवलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते, म्हणजे दाखवणार आहे. हे बघू शकताय तुम्ही, हा पाठीमागचा भाग आहे. ह्याच्यावरती गळ्याचा सध्या दिलेला आहे, तर बघू शकताय आहे इथे. आणि ह्याच्यावर ब्लाऊज कट पण केलेलं नाही आणि शिवाय पण नाही, तरी पण म्हटलं आपण दाखवूया चला. आणि इथे बघू शकताय पाठीमागच्या गळ्याचा आहे हे, जो की तुम्ही पाठीमागचा गळा पण ह्यानी काढू शकताय. आणि हे पण एक आहे. आणि ही कटोरी आहे. छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे हे, म्हणजे त्याचं माप आहे हे. तर मी जेव्हा पण ह्या मापाने ब्लाऊज शिवण ना, तर तुम्हाला नक्की शेअर करन. आणि कसं वाटतंय ते पण म्हणजे शिवून ट्राय करून मी बघणार आहे की ह्यानी फिनिशिंग वगैरे कसं येतंय ते बघणार आहे. तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करन. तर बघू शकताय तुम्ही, असं मला नव्हतं पाहिजे, पण कंपनीनं असं दिलंय, तरी पण मी नक्कीच ट्राय करून बघणार आहे. आणि ही ब्लाऊजची बाही आहे. तो दुसरा ब्लाऊज शिवलेला मी प्रिन्सेस कट, तो मी अशाच ह्याने शिवलेला आहे, पण मस्त आलेला आहे त्याचं कटिंग वगैरे. तर म्हटलं चला आपण दाखवूया. तर मी जेव्हा पण शिवण ना, तुम्हाला नक्की दाखवून. तर तुम्हाला मी दाखवणार आहे. मी लेस वगैरे आणलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. चॉकलेटी कलरचे आहे, ते मी लावून घेणार आहे. लावल्यावरती मी नक्की तुम्हाला दाखवल. सेम एकसारखंच पॅटर्न आहे. तर जेव्हा पण मी ब्लाऊजला लावण ना, तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवण. गुलाबी कलरची पण आहे. हाताला तर म्हणजे बाहीला मी लावणार नाहीये, कारण का त्याला आधीच साडीतल्या ब्लाऊजला छोटीशी नाजूक लेस आहे, त्यामुळे मी लावणार नाही. जो पाठीमागनं डिझाईन वगैरे बनवणार आहे ना, त्याला मी लावून घेणार आहे. हे पण बघू शकताय, सेम एकसारख्याच आहेत. तर लावल्यावरती मी नक्की तुम्हाला दाखवीन. आणि धागे पण आणलेले आहेत मी मॅचिंग. ब्लाऊज जास्त पण आणलेला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणून ठेवलेला आहे, पण माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी शिवलेलं नाही. तर जेव्हा पण मी तयार करेन ना, तुम्हाला नक्की दाखवून मी. तर बघू शकता, हे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे आणि साडीतलं ब्लाऊज आहे. तर मी तयार केल्यास तुम्हाला नक्की दाखवून. तर कसं शिवायचं आहे ते पहिला मी विचार करायला लागलोय. आणि काठपदर साडी आहे म्हटल्यावर ब्लाऊजच्या बाह्या लांबड्याच ठेवणार आहे. आणि जेव्हा वेळ भेटेल ना, तेव्हा मी नक्की शिवण, तर दाखवून मी तुम्हाला. हे पण साडीतलंच आहे, हे पण काठपदर साडी आहे.
तर जेव्हा मी एक एक तयार करेन ना तर नक्की तुम्हाला दाखवन की कसं शिवणार आहे. आणि थोडीशी डिझाईन वगैरे पण मला बनवायची आहे. तर डिझाईन बनवायची म्हटल्यावरती थोडासा टाईम लागतो. तर जेव्हा पण पूर्ण होईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवन. मी पण साडीतलंच आहे, कॉटनमध्ये साडी आहे. तर ह्यातलं ब्लाऊज मी काय अजून आणायला नाही. जेव्हा पण आणन ना तेव्हा नक्की शिवण, तर नक्की दाखवन तुम्हाला मी. हे पण कॉटनमध्येच आहे. हे आहे ना ह्यातलीच ही पण आहे. वेळ नाही आहे माझ्याकडे शिवायला, तर जेव्हा पण मला वेळ भेटेल ना मी नक्की शिवण. पण काठपदरमध्येच आहे. तर बघूया केव्हा टाईम भेटेल मला, तेव्हा मी नक्कीच शिवण, त्यात तुम्हाला दाखवीन. एक एक शिवलेले मी ब्लाऊज तुम्हाला नक्की दाखवन. हे पण बघू शकता, हे मला खूप आवडलेलं आहे आणि मी याला असं मस्त डिझाईन वगैरे बनवणार आहे. पण जेव्हा मला वेळ असेल, जेव्हा मी एकदम फ्रीमध्ये असेल ना तेव्हा मी नक्की शिवणार आहे, तर तुम्हाला दाखवन. आणि ह्यातली साडी तर एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, ते खूप सुंदर आहे. मला हिरवा कलर माझा फेवरेट आहे, मला खूप आवडतो पण हिरवा कलर. तर जेव्हा पण मी तयार करेन ना, तर कसं वाटलं ब्लाऊज, म्हणजे ब्लाऊज नाही आहे, ब्लाऊज पीस कसा वाटला मला नक्की सांगा. आणि एकदम प्लेन, एकदम सिल्कमध्ये साडी आहे, म्हणजे एकदम अशी. हे पण ब्लाऊज मी आणि शिवायला नाही आहे. लेस वगैरे आहे अशी छोटीशी. तर थोडासा मला छोटा पीस वाटतोय, तरी पण मी ॲडजस्ट करून नक्की शिवण. स्वतः टेलर असून काही उपयोग नाही, एक पण ब्लाऊज माझ्याकडे तयार नाही आहे. हे पण बघू शकताय, खूप सुंदर ब्लाऊज पीसचा पण कलर आहे आणि साडीचा पण असाच कलर आहे. ते पण मी जेव्हा ते तयार करेन ना तेव्हा दाखवन मी तुम्हाला. तर कसं वाटलं हे पण ब्लाऊज नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यातली साडी पण मी यूज केलेली आहे, पण ब्लाऊज तयार नाही आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणत असाल फक्त ब्लाऊज पीस दाखवते, हिच्याकडे एक पण ब्लाऊज तयार नाही आहे, कारण का मला वेळ नसतो ब्लाऊज शिवायला. आणि साडी तर मला खूप आवडल्या आणि कलर तर माझा एकदम फेवरेट आहे. हा कलर मला खूप आवडतो, मस्त असा कलर पण आहे आणि साडी पण खूप सुंदर आहे. तर तयार करेन ना मी, ते पण तुम्हाला नक्की दाखवन. आणि ही पण साडी आहे, ही साडीचा कलर तर मला एवढा आवडलेला आहे आणि खूप असं सुंदर बॉर्डर पण आहे. तर कसे वाटले माझे ब्लाऊज पीस मला नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला एक साडी पण दाखवतो. तर बघू शकताय, साडी आहे ही, जो मी तुम्हाला आता ब्लाऊज दाखवला आहे ना त्यातली साडी आहे. मस्त अशी साडी आहे. आणि ह्या साडीतले हे ब्लाऊज आहे. तर जेव्हा पण मी तयार करेन ना तुम्हाला नक्की दाखवून. तर कशी वाटली साडी, सुतर साडीचं एवढं एकदम मस्त आहे. मस्त अशी साडी आहे. तर कशी वाटली साडी माझी आणि ब्लाऊज, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की
सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.